मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1,500 रुपये अनुदान अनेक महिलांनी ई-केवायसी करून देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत। या योजनेसाठी आपण पात्र की अपात्र हे देखील समजत नसल्यामुळे शासनाच्या या योजनेबद्दल महिलांमधून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली। यासाठी पात्र महिलेच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या निवडणुकीपूर्वी खात्यावर महिलांचे 1,500 रुपये जमा झाले। मात्र डिसेंबर महिन्यापूर्वी शासनाने पात्र महिलांसाठी पुन्हा ई-केवायसी करण्याची अट घातली। त्यातील काही बहुसंख्य महिलांनी ई-केवायसी देखील केली, परंतु ही ई-केवायसी करून देखील अद्याप त्या पात्र महिलांना त्यांच्या खात्यावर असणारी रक्कम जमा झालेली नाही। शासनाने दरमहा हप्ता जमा केल्याचे जाहीर करतात सदर महिला आपण पात्र असल्याचे समजून बँकांना हेलपाटे घालून थकले आहेत। शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर देखील सदर महिलांनी चुकीची ई-केवायसी केलेल्यांना दुरुस्त करण्यासाठीचा पर्याय दिला। मात्र ज्या महिलांची केवायसी झाली आहे किंवा नाही याबाबत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही।